नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कापूस लागवडीतील एक खूप मोठी पण साधी चूक पाहणार आहोत. जी चूक अनेक शेतकरी नकळत करतायत आणि त्यामुळे 20 ते 50% हे नुकसान होतं. आणि ती चूक म्हणजे काय, तर लागवडीपूर्वी खोल नांगरटी करणे. खोल नांगरटी केल्यानं नेमकं काय होतं, आपण आधी जमीन खोल नांगरतो, मातीचे ढेकळं वर येतात आणि मग रोटर मारून जमीन एकदम बारीक आणि चिकनी करतो. म्हणजे आपल्याला वाटतं आता जमीन एकदम रेडी आहे, पण खरी समस्या इथून सुरू होते. रोटर फक्त वरचा थर बारीक करतो, खालील माती ही सैल आणि भुसभुशीत राहते. त्यामुळे ड्रीप दिल्यानंतर परिस्थिती आणखी बदलते. पाणी एका ठिकाणीच पडतं, वरचा भाग घट्ट होतो आणि खाली ही सैल माती राहते. याचा परिणाम हा रोपावर होतो. सुरुवातीला बी उगवतं, रोप बाहेर येतं, सगळं ठीक दिसतं, पण मुळांना घट्ट पकड मिळत नाही. झाडांची वाढ एकसारखी होत नाही. काही झाडे मोठी होतात, तर काही लहान होतात, तर काहींना रोग आणि बुरशी वाढते. आणि शेवटी आपण म्हणतो बियाणं खराब निघालं. आता कुठल्या जमिनीत जास्त धोका होतो ते आपण पाहूयात. काळी जमिनीत जिथे नांगरटी केल्यावर मोठे ढेकळं वर येतात, अशा जमिनीत ही चूक अजिबात करू नका. आता यावर उपाय काय आहे, तर खोल नांगरटी टाळा. पाळी 2 ते 3 वेळा मारा, त्यानंतर हलकं रोटर करा आणि मग पेरणी करा. यामुळे काय होतं, तर माती एकसारखी राहते, मुळांना चांगली पकड मिळते, वाढ समान होते आणि उत्पादन सुद्धा हे वाढतं. ज्या शेतकऱ्यांना हा अनुभव आला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान हे वाचू शकतं. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.